सर्वांना सप्रेम जय भीम. संविधान फाउंडेशन द्वारा संचालित संविधान शाळेच्या 46व्या संवादामध्ये मी महेंद्र कुमार मेश्राम आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. संविधान शाळेला सुरुवात करत असताना सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. मित्र हो, संविधान शाळेच्या आजच्या संवादामध्ये संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय छायाताई खोब्रागडे. मी त्यांचे संविधान फाउंडेशनच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाची संवादाची सुरुवात आपण संविधान प्रास्ताविकेच्या वाचनानं करूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की संविधानाच्या जागरासाठी संविधान फाउंडेशनच्या वतीने गत 1 मे महाराष्ट्र दिनापासून आपण संविधान शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाची जे आता आजचा हा 46वा संवाद आहे आणि संविधान फाउंडेशनच्या या संवादास सुरुवात करत असताना एक संविधान फाउंडेशनची थोडक्यात भूमिका मांडणे सुद्धा अगत्याचे ठरते. संविधान फाउंडेशन ही नॉन प्रॉफिटेबल नॉन रजिस्टर्ड व्हॉलंटरी सोशल ऑर्गनायझेशन आहे. सन 2012 पासून आदरणीय इजेड खोब्रागडे सरांच्या नेतृत्वात संविधान जागराचे काम या संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. सन 2005 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी असताना आदरणीय इजेड खोब्रागडे सरांनी संविधान ओळख हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. शाळांमध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणि त्या माध्यमातून संविधानाचा जागर असा हा नाविन्यपूर्ण उपक्रम. त्याच वर्षी 26 नोव्हेंबरला नागपूर शहरामध्ये संविधान दिवस पहिल्यांदा सुरू झाला आणि संविधानाच्या जागराची ही चळवळ पुढे लोक चळवळीच्या रूपामध्ये विस्तारित होऊ लागली. 2008 महाराष्ट्र शासनाने संविधान दिनाचा शासन निर्णय जाहीर केला. 2015 केंद्र शासनाने संविधान दिनाचा जो कार्यक्रम आहे तो देशभर विस्तारित केला आणि आता संविधानाच्या जागराच्यासाठी वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या संघटना संस्थांच्या माध्यमातून होऊ लागलेले आहेत. संविधानाचा जागर करण्यासाठी संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रमांचे आम्ही आयोजन करत असतो. संविधान व्याख्यानमाला, संविधान कार्यशाळा, संविधानावर परिसंवाद, सेमिनार, वेबिनार, संविधान साहित्य संमेलन यासोबतच विकासाच्या विविध विषयांवर कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रे आणि सोबतच समाजाच्या शोषित वंचित दुर्बल घटकांच्या विकासासाठी सोशल ॲडव्होकेसीची भूमिका संविधान फाउंडेशन सातत्याने घेत आहे. संविधान शाळा हा आमचा एक छोटासा उपक्रम आहे ज्या माध्यमातून आम्ही संविधानामधील महत्वाची मूलभूत तत्वे, मूलभूत अधिकार, कर्तव्ये, विचारप्रणाली सर्वसामान्य माणसापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा एक आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. संविधान शाळेच्या या आजच्या 46व्या संवादामध्ये आदरणीय छायाताई खोब्रागडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. छायाताई खोब्रागडे ह्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या सर्वांना सुपरिचित असे आहेत. महिलांच्या अधिकारासाठी सातत्याने लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांचा आम्हा सर्वांना परिचय आहे. समृद्ध महिला संघटना या संघटनेच्या त्या संस्थापक आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून देशभर त्यांनी दलित, आदिवासी महिलांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी एक मोठी लढाई जी आहे ते त्यांनी सुरू केली आणि त्यामध्ये सातत्याने त्या अग्रेसर असतात. महिला अत्याचाराच्या संदर्भात होणाऱ्या विविध आंदोलनाचे आयोजन संयोजन त्यांनी केलेले आहे. अनेक आंदोलनं त्यांनी उभारलेली आहेत आणि महिलांना न्याय मिळवून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न, सामाजिक बांधिलकीचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केलेला आहे.
अखिल भारतीय स्तरावर त्यांनी महिलांसाठी 13 संमेलनाचे आयोजन केलेले आहे. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती महामंडळाच्या त्या सचिव आहेत आणि त्या माध्यमातून 3 संमेलन अखिल भारतीय स्तरावरच्या 3 संमेलनाचे सुद्धा त्यांनी आयोजन केलेले आहे. आदिवासी च्या संदर्भामध्ये त्यांच्या समस्यांवर आदिवासींच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे एक दूरदर्शनवर मुलाखतीच्या सुद्धा त्यांनी संयोजन केलेलं आहे. मेघदूत नावाच्या साप्ताहिकामध्ये उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे. एक सोशल ऍक्टिव्हिस्ट, पत्रकार, चळवळीच्या कार्यकर्त्या, सामाजिक प्रश्नांवर एक भूमिका घेणाऱ्या स्पष्ट वक्त्या कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. मी संविधान फाउंडेशनच्या वतीने आदरणीय छायाताई खोब्रागडे यांचे मनापासून स्वागत करतो. त्यासोबतच आजच्या या संवादामध्ये संविधान फाउंडेशनच्या ज्येष्ठ सदस्य आदरणीय रेखाताई खोब्रागडे उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. आणि आजचा जो विषय आहे, यापूर्वी सुद्धा आपण मागच्या संवादामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभदाताई आपल्यामध्ये उपस्थित होत्या आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याची हमी या विषयावर शुभदाताईंनी आपले अनुभवांवर विचार मांडले. 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे आणि महिलांच्या प्रश्नावर आपण सातत्याने बोलत राहिलो पाहिजे, वाचा फोडत राहिलो पाहिजे, त्याचा जागर करत राहिलो पाहिजे. न्याय हक्काची लढाई आपण आपापल्या परीने लढत राहिलो पाहिजे, ही संविधान फाउंडेशनची भूमिका आहे. आणि म्हणून आजही आपण महिलांना केंद्रबिंदू मानून हा विषय आज ठेवलेला आहे की स्त्रीला माणूस बनविण्यासाठी असलेली संविधानिक मूल्ये हा आजच्या संवादाचा विषय आहे. मुळातच यापूर्वीही पण संविधानाच्या शाळेमध्ये महिलांच्या प्रश्नावर ज्या ज्या कार्यकर्त्या आल्या त्यांनी मांडणी करताना एक कळीचा मुद्दा हा मांडला आणि तो सत्य आहे की स्त्रीला माणूस म्हणूनच स्वीकारलं जात नाही. हा कळीचा मुद्दा आहे. सुरुवातच तिथून आहे. ती ह्या समस्येची जे मूळ आहे ती या भावनेमध्ये आहे, या मानसिकतेमध्ये आहे. आणि जोपर्यंत स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारलं जात नाही त्यामुळे पुढची प्रक्रिया जी आहे ती गतिमान होऊ शकत नाही. आणि म्हणून संविधानामध्ये स्त्रीला माणूस म्हणून असलेली जी संविधानिक मूल्य आहेत ती तिच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण हा विषय ठेवला. छायाताईंना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या विषयावर संवाद साधावा. माझ्या आवाजाचा प्रॉब्लेम आहे. जय भीम सर्वांना. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते. या संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय इजेड खोब्रागडे साहेब, रेखाताई आणि प्राध्यापक मेश्राम सर आणि सर्व संविधान फाउंडेशनचे पदाधिकारी यांना खूप खूप धन्यवाद. आणि नेहमीच आम्ही त्यांचा गौरव करतो की एक ही प्रक्रिया जी होती की एक संविधानाचं लोकांपर्यंत आमच्या सगळ्यांच्या मनात, म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनात ही गोष्ट होती की ही संविधानाची कलम लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, संविधानाचा जागर हा झाला पाहिजे. आणि तो करण्यासाठी एक निमित्त खोब्रागडे सरांनी पूर्ण भारत देशामध्ये आता ते सुरू होत आहे. ते मला असं वाटतं की म्हणजे ती त्यांच्या डोक्यात आलेली कल्पना ही सगळ्या भारतातल्या गोरगरीब लोकांच्या उद्धाराची कल्पना त्यांच्या डोक्यात आली की ते आमच्यापर्यंत जे पोहोचलं नव्हतं ते संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून ते पोहोचते आहे. ते खूप मोठं काम सरांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच सरांसाठी आता शब्द नाहीत आपल्याकडे. त्यासोबतच रेखाताई पण त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून नेहमी म्हणत असतात लोक की स्त्री आणि पुरुष दोघे खांद्याला खांदा लावून. पण मला नेहमी वाटत असते की रेखाताई जितकं साहेबांचं कर्तृत्व मोठं आहे तेवढंच रेखाताईंनी आपल्या त्यांच्या सोबतीला राहून आणि खंबीरपणे भूमिका घेऊन या संविधान फाउंडेशनला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्या माध्यमातून संविधान पोहोचवण्याचं. तर आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि मला बोलवल्याबद्दल. आत्ताच प्रास्ताविकामध्ये सरांनी एक गोष्ट खूप महत्वाची सांगितली की स्त्रीला माणूस म्हणून कधी स्वीकारल्या जाणार आहे. मला नेहमी आता इतके वर्ष आपण चळवळीत काम करतो, इतक्या वेगवेगळ्या समुदायांसोबत, इतक्या वेगवेगळ्या लोकांसोबत आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की प्रत्येक समुदायाच्या स्त्रियांचे आणि
प्रत्येक राज्यातल्या स्त्रियांचे प्रश्न खूप वेगळे आहेत आणि खूप ते प्रश्न सोडवण्याच्या पद्धती पण त्यांच्याकडे नाही आहेत. परंतु आपण ज्या पद्धतीने त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, ते प्रयत्न करण्याची मला वाटते खूप अशी गरज भासत म्हणजे भासली नसेल का लोकांना, की आपल्याकडे असं काय टूल आहे, आपल्याकडे असं काय हत्यार आहे, आपल्याकडे असं काय एक संसाधन आहे, की ज्या संसाधनाच्या द्वारे आपले जे गंभीर प्रश्न आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या टूल्सचा आपण वापर करत नाही आहोत. तर हे काही प्रमाणात महिलांना त्या कळल्या आणि ते समजलं ज्या क्षणाला, की संविधान हे आमचं सगळ्यात मोठं टूल आहे. या टूलच्या माध्यमातून या संसाधनाच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रश्न सोडवू शकतो आणि आम्हाला असणारी हमी जी म्हणजे आम्हाला जी सुरक्षेची हमी हवी होती, जी आमच्या हक्काची हमी हवी होती, जी आमच्या अधिकाराची हमी हवी होती, ती सगळीची सगळी गोष्ट या संविधानामध्ये नमूद केलेली आहे. आणि आपण दररोज वाचताना आपल्याला कायद्यांच्या भाषेतलं हे संविधान असल्यामुळे कदाचित आम्हाला कळत नाही. परंतु मला नेहमी वाटते, मला वाटते 1996 किंवा 97 ची गोष्ट असेल. मी कल्याणला एका व्याख्यानासाठी गेले होते. तिथे हरी नरके आणि आम्ही दोघे त्या व्याख्यानात होतो. आणि तेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे माझ्या समजेनुसार पहिल्यांदा मी प्रास्ताविक पूर्ण त्याचा एक-एक गोष्ट म्हणजे तेव्हा मी म्हटलं होतं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला म्हणजे आम्ही भारताचे लोक म्हणजे आम्ही लोकांमध्ये आहोत. जे लोक हा शब्द पर्सन व्यक्ती असा आहे आणि व्यक्तीमध्ये कोणी स्त्री किंवा नुसता पुरुष येत नाही, तर त्याच्यामध्ये स्त्रीसुद्धा येते. म्हणजे माणूस या देशातला प्रत्येक माणूस हा तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या लिंगाचा आहे, कुठल्या रंगाचा आहे आणि कुठल्या स्थितीत राहतोय याचा कुठलाही भेद न करता त्या प्रत्येक माणसासाठी हे संविधान आहे आणि त्या प्रत्येक माणसाने स्वतःसाठी पहिल्यांदा हे संविधान स्वतःला अर्पण केलेलं आहे. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीवर अधिकार आहे जे संविधानामध्ये आहे त्या प्रत्येक गोष्टीवर. मग या देशातल्या स्त्रीला या संविधानाच्या माध्यमातून जे सगळे हक्क आणि अधिकार प्राप्त झालेले आहेत, तर त्या हक्क आणि अधिकाराची अंमलबजावणीची गोष्ट जी होती, ती गोष्ट आम्हाला मिळाली नसल्यामुळे, ती आमच्यापर्यंत पोहोचली नसल्यामुळे आम्हाला माणूस म्हणून ते अधिकार आमच्यापर्यंत आलेले नाही आहेत. तर आपण एक-एक गोष्ट आजच्या या संविधान शाळेच्या जागराच्या निमित्ताने आपल्याला मला जसं जितकं म्हणजे बोलता येईल या विषयावरती जे सांगता येईल माझ्या अनुभवातनं, तर मी प्रयत्न करते आहे, की आपण त्याच्यात थोडी आपण चर्चा केली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण जाऊयात. मला असं वाटतं, की जसं म्हटलेलं आहे, की सामाजिक, आर्थिक व राजनैतिक. तर आपण म्हटलं, की सामाजिक अधिकार स्त्रियांना. आपण पाहतोय, की प्रत्येक परंपरेनुसार आणि त्या त्या जाती आणि अनेक जाती, अनेक धर्म आणि 6,000 जातीचा देश हा. या देशामध्ये प्रत्येक जातीनुसार वेगळे-वेगळे नियम बनवलेले आहेत स्त्रियांसाठी. बरोबर आहे आणि त्या नियमानुसार तिला त्या जातीच्या नियमानुसार त्या स्त्रीला वागावं लागते, बोलावं लागते, जगावं लागते आणि तिला ते जर केलं नाही तर त्या जातीचे तिच्यावरती बंधनं असतात आणि तिच्यावरती काय म्हणतात तिला नियम असतात. कधी-कधी तर आपण पाहतो किती कठोर नियमातून तिला जावं लागते. उदाहरणार्थ आत्ताच आपण पाहिलं की गोसावी समाजाच्या स्त्रियांना किंवा पारधी समाजाच्या स्त्रियांना किंवा जी भटके विमुक्त आहेत त्यांच्या खूप वेगळ्या पंचायती भरत असतात. त्या पंचायतींमध्ये त्यांना शिक्षा ठोठावली जाते. मी अहमदनगरला असताना एका पारधी समाजाच्या संघटना होत्या त्यांच्यासोबत माझा संपर्क आला. आणि तेव्हा मला कळलं, की मी पहिल्यांदा तेव्हा पाहिलं, की विटाळ म्हणजे आत्ता मेन्सेस्ट्रुअल सायकल ज्या स्त्रीला होते, तेव्हा त्या स्त्रीला आत्ताच्या काळामध्ये असं इतके कठोर नियम नाहीयेत म्हणजे पुराण्या काळाच्या नुसार. परंतु आजही पारधी समाजामध्ये ते नियम आहेत, की स्त्रीला म्हणजे तिच्या हातचं पाणी त्या घरातलं कोणी पीत नाही आणि तिला म्हणजे अत्यंत बहिष्कृतपणे तिला घराच्या बाहेर आणि म्हणजे आता पारधी समाजामध्ये आता मी
समजू शकत होते, की हिंदू समाजामध्ये ह्या गोष्टी आहेत तर त्यांच्यावरती. पण पारधी समाज हा कुठे-कुठे राहतो आहे, गावाच्या बाहेर राहतो आहे, किती भयंकर परिस्थितीमध्ये तो जगतो आहे, किती म्हणजे वेगळ्या त्याच्या जगण्याच्या दुःख आहेत आणि तशातही मात्र पारधी समाजाच्या स्त्रीला याही दुःखातून जावं लागते आहे आणि तिच्यापर्यंत हे संविधान पोहोचलेलंच नाही आहे. तिला हे माहीतच नाहीये, की हे चुकीची गोष्ट आहे आणि हे मला माझ्या अधिकाराने मला हे परंपरा नष्ट करण्याचा आणि ते नाकारण्याचा मला अधिकार आहे. तर अशा अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. त्यामुळे सामाजिक समता ज्याला म्हणतो आपण, की तिला तो न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्याय. हजारो प्रथा, हजारो गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या परंपरेमध्ये तिचं शोषण जे होते, सामाजिक प्रवेशामध्ये तिचं जे शोषण होते, त्या शोषणातून तिची मुक्ती नाही आहे. राजनैतिक शोषण आहे स्त्रियांचं. राजनैतिक शोषण आपण पाहतो, की मतांचा अधिकार. आता आपल्या देशामध्ये आपण 75वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आपण सगळ्यांना पंचायतीमध्ये वोट करण्याचा आणि उभं राहण्याचा तिला अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि ती आपल्या कोणत्याही म्हणजे कारण असतील तरी ती गरीब असेल, ती अशिक्षित असेल, ती काय म्हणतात विवाहित असेल, अविवाहित असेल, अशी कुठलीही तिला कंडिशन नसतं. फक्त ती एक स्त्री आहे आणि ती 18 वर्षाच्या वरची आहे, तर तिला मतदानाचा अधिकार आहे आणि 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला कोणत्याही इलेक्शनमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे. हा राजकीय अधिकार तिला प्राप्त झालेला आहे. तर तिसरी गोष्ट म्हणजे या अधिकाराच्यामुळे ती आज आपण पाहतो, की अ, ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलं तर स्त्रियांनी ज्या क्षणाला तिला हा अधिकार प्राप्त झालेला आहे संविधानाच्या माध्यमातून, तर एक क्षण असा होता, की तिला जेव्हा हे कळत नव्हतं, की मी राजकीय लढाई लढू शकते आणि मी इलेक्शनमध्ये उभी राहू शकते. म्हणजे आजही असं नाही म्हणता येणार, की सगळ्या प्रकारचं तिला ते संसाधन उपलब्ध झाले आणि ती पूर्णपणे आपल्या स्वतःच्या भरोश्यावरती इलेक्शनमध्ये उभी राहते किंवा ती राजकीय लीडरशिप तिच्या हातामध्ये आपोआप मिळते. तर आज तसं नाही आहे. परंतु या राजकीय अधिकाराचा फायदा आपल्या देशातल्या प्रत्येक भारतीय स्त्रीला घेता येतो आहे. म्हणजे मिळतो आहे. उदाहरणार्थ आपल्या राष्ट्रपती झालेल्या प्रतिभाताई पाटील किंवा आता ज्या सगळ्या स्त्रिया आपल्याला याच्यामध्ये दिसतात, संसदेमध्ये दिसतात आपल्याला, विधिमंडळामध्ये दिसतात आपल्याला, विधान मंडळामध्ये दिसतात आपल्याला, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बनलेल्या दिसतात. या सगळ्या स्त्रियांना बेझिझकपणे त्या आपल्या अधिकाराचा वापर करू शकतात आणि त्यांना अभिप्रेत असणारे काम, मी उदाहरण सांगते. आता इजेड खोब्रागडे सर सीईओ म्हणजे होते आणि त्यांना हे सगळं माहीत आहे, की इलेक्शनमध्ये स्त्रियांना नवरा आपला तो अधिकार वापरतो आणि स्त्रीला तिचा अधिकार वापरायचा बरेचदा म्हणजे मिळत नाही. परंतु अशा अनेक स्त्रिया होत्या, की ज्यांनी म्हणजे अगदी गडचिरोलीच्या बायांचे मी पाहिलेलं आहे, की प्रश्न विचारला गेला, की तुम्हाला कोणतं म्हणजे जर तुम्ही अध्यक्ष सरपंच झाल्या तुम्ही या गावच्या, तर तुम्ही पहिलं काम कोणतं करणार? तर सरपंचाला वेगळा प्रश्न विचारला आणि एका गावामध्ये आणि एका जी निर्वाचित होती तिला वेगळा प्रश्न. तर त्या बाई म्हणाल्या, की मी पहिल्यांदा माझ्या गावात ज्या म्हणजे घरांपर्यंत पाणी पोहोचलेलं नाहीये, ते पाणी पोहोचवण्याचं काम करील मी आणि जिथे संडासाची व्यवस्था नाही तिथे सार्वजनिक संडास बनवू शकतो का किंवा इंडिव्हिज्युअल संडास आम्ही बनवू शकतो का? मी हे काम करेन. आणि तोच प्रश्न वेगळ्या पुरुषाला विचारला तर त्यात तो काय म्हणाला, तर तो म्हणाला, की गावाच्या बाहेर पहिल्यांदा मी मोठी कमान बनवेल, मी रस्ते बनवेल. तर ज्या पद्धतीने जिथे प्रश्न आहेत म्हणजे तिला अधिकार मिळाल्याबरोबर तिची काय गरज आहे? म्हणजे तिची गरज गावात पाणी पोहोचलं पाहिजे. कारण स्त्रियांना पाण्यामुळे जो त्रास होतो, तिला 4-4, 5-5 किलोमीटरवरून पाणी आणावं लागल्यामुळे तिचे जे आरोग्याचे आणि तिचे जे सगळे प्रश्न निर्माण होतात आणि त्या त्रासामुळे तिला जे भोगावं लागतं, त्यामुळे ती पटकन आपल्या प्रश्नांविषयी विचार करायला लागली आणि ते प्रश्न मला या माध्यमातून सोडवता येऊ शकतात, हे तिच्या डोक्यात आलं. म्हणजे आपण हा विचार करूया, की या संविधानाने दिले ते अधिकार आहेत, नाही का? हे संविधान तिला आपलं मत व्यक्त करू देतं.
आपलं जे तिचं अधिकार क्षेत्रातलं जे तिचं हक्क आहे ते बजावण्याची तिला आणि अंमलबजावणी करण्याची तिला पूर्ण मुभा देतं. तर हे माणूस पण नाही आहे का? म्हणजे माणूस पण तिला मिळालं नाही का? तर या अशा गोष्टींमुळे आम्हाला वाटते, की स्त्रियांना हे माणूस पण प्राप्त झालेलं आहे. दुसरी गोष्ट आपण पाहूयात, की स्वातंत्र्य म्हणजे तिला मी कुठल्या देवाची प्रार्थना करावी, मी कुठला लीडरला मानावं, मी कुठला म्हणजे आता नुकतीच याच्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये एक निवडणूक झाली आणि अनुप्रिया पटेलची बहीण अनुप्रिया पटेलच ती म्हणजे अ, जाने-माने तिथले हे होते, त्यांना तिने हरवलं. म्हणजे जेव्हा की तिचे याच्यात पण नव्हतं की ती हरवू शकेल म्हणून त्यांना. म्हणजे अवघ्या 2 महिन्यापूर्वी त्या बाईला उभं करण्यात आलं आणि तिने चमत्कार करून दाखवला, की एक मौर्यांना हरवलं तिने. तर ही जी ताकद आहे, ही जी शक्ती आहे, हे जे बळ आहे, ते बळ या संविधानाने दिलेलं आहे. म्हणजे माणूस म्हणून जे करायची आणि जे तिच्या मनामध्ये आल्यानंतर तिला जे करावंसं वाटते, ते करण्याची मुभा आणि हीच जर गोष्ट का संविधानामध्ये जर नसती, तर कदाचित तिला इलेक्शनमध्ये उभं राहता आलं असं नाही आणि एवढ्या राजकीय दबावानंतर एखाद्या स्त्रीला बंड करून म्हणजे ती आपल्या घरातून बंड करून एखाद्या स्त्रीला उभं राहता येते, ही पण गोष्ट खूप मोठी आहे. आपण अनेक ठिकाणी असं पाहतो, की एका घरामध्ये बौद्ध परंपरा आणणारी स्त्री आहे. एका घरामध्ये हिंदू परंपरा मांडणारी स्त्री आहे आणि त्याच घरामध्ये मुस्लिम परंपरा मांडणारी. असं घर मी पाहिलेलं आहे. आणि स्त्रिया खास करून ते हे करतात. म्हणजे हे उपासना करण्याची आणि तिला वाटत असण्याचं स्वातंत्र्य. आता ही किती मोठी गोष्ट झाली, की एखाद्या घरामध्ये जर मुस्लिम परंपरा असेल, तर तिथे तिला हिंदू धर्म मानायची खूप मोठी म्हणजे शिक्षा मिळू शकते तिला. बौद्ध धर्म घेण्याची खूप शिक्षा मिळू शकते तिला. पण ती सांगते, की मला हा अधिकार आहे, मी करू शकते मला काय वाटते ते. आणि जर तिला तिच्यावरती मोठ्या काय म्हणतात, की तिच्यावरती जबरदस्ती झाली, तिला कोणी त्याच्या विरोधामध्ये तिचा छळ केला, तिला जर मारपीट झाली, तिला जर आपल्या संपत्तीमधून बेदखल करण्याचा प्रयत्न केला, तर ती कायद्याच्या नुसार ती त्याच्या विरुद्ध कोर्टात जाऊ शकते, पोलिस स्टेशनमध्ये जाऊ शकते आणि न्याय मागू शकते. तर मला वाटत असणाऱ्या उपासना जे म्हणजे स्वातंत्र्य आहे त्याचं मला म्हणून मी ते करू शकते. दर्जा मिळाला पाहिजे तिला, स्त्रीला. आपण खूप आम्ही सगळेजण बोलतो, इतके वर्ष झाले म्हणजे देशाला 70 वर्षे झाल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संविधान सगळ्यांनी आपल्या स्वतःला अर्पण केल्यानंतर आणि देशाला अर्पण केल्यानंतर या संविधानाच्या अंमलबजावणीची तेवढी पाहिजे तशी दखल न घेतल्यामुळे आणि अंमलबजावणी न केल्यामुळे आजही आपण पाहतो, की स्त्रियांना तो समतेचा दर्जा मिळालेला नाही. पण ज्यांना मिळाला त्यांनी काय चमत्कार करून दाखवलेले आपल्याला दिसतात. आत्ता आपल्या नागपूर शहरामध्ये अ, आमच्या काय नाव त्यांचं लवांगरे, प्राजक्ता लवांगरे वर्मा नावाच्या अधिकारी आहेत. तर त्या अहमदनगरला मी असताना जिल्हा परिषदेमध्ये त्या सीईओ म्हणून आल्या होत्या आणि पहिल्यांदाच माझ्यासोबत एका अधिकाऱ्याने थोडंसं वर्तन ठीक नव्हतं केलेलं आणि त्यांच्या कानावरती ही गोष्ट मी टाकली. पहिलाच दिवस होता त्यांचा आणि मी त्यांना रिसीव्ह करायलाच मला पाठवण्यात आलेलं होतं आणि मी जेव्हा त्यांच्या जवळ ही गोष्ट सांगितली, तर त्यांनी म्हटलं, की जरी ते तुझे बॉस असतील किंवा ते सुपेरियर पोस्टवरती असतील, परंतु ते तुझ्यासोबत असं वागू शकत नाही. कारण स्त्रिया आणि पुरुष ते म्हणजे गाडीचा प्रश्न होता. आम्हाला दोघांना वेगळ्या गाड्या मिळालेल्या होत्या आणि माझ्या गाडीचा मिसयूज झाला होता म्हणून. आणि मला वेगळ्या पद्धतीने त्यांनी वागणूक दिली होती म्हणून. तर त्यांनी पूर्ण अधिकाऱ्यांची बैठक लावली, लवांगरे मॅडमनी आणि त्या सगळ्यांच्या समोर त्यांना ते स्पष्ट करून दाखवलं, की तुम्ही सुपेरियर किंवा इन्फेरियर असं म्हणून तिला ट्रीट जर करत असाल तुम्ही, तर ही तुमची चूक आहे आणि हे माझ्या याच्यामध्ये चालणार नाही. स्त्रियांना तुम्ही आपल्या बरोबरीचा दर्जा दिला पाहिजे. ती स्त्री आहे म्हणून तुम्ही तिच्या म्हणजे मला एक कॉटेज मिळालेलं होतं आणि ते त्यांनी दुसऱ्याला दिलेलं होतं ते कॉटेज. तर एक स्त्री आहे आणि ती सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून मी नव्हती. माझी पोझिशन होती तिथे पण. तरी मला एक बाई म्हणून मला ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं. एकट्या बाईला तुम्ही वेगळं सोडायला नव्हतं पाहिजे आणि त्यांना खूप झापलं
आता हे एका स्त्रीला हे सगळं माहीत असल्यामुळे म्हणजे पुरुष नेहमी बायांना इन्फिरियर समजतात. त्यांना बरोबरीचं कॉटेज देणार नाही, त्यांना आपल्या बरोबरीची खुर्ची देणार नाही, त्यांना आपल्या बरोबरीला गाडीत बरोबर बसायला जागा देणार नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी होत असतात. तर संविधान असं सांगते, की कोणत्याही व्यक्तीला त्याला तुम्ही इन्फेरिटी म्हणजे तो आपल्यापेक्षा इन्फेरियर आहे म्हणून तुम्ही त्याच्यासोबत अशा पद्धतीची वागणूक करणार नाही. आणि आम्हाला स्त्रियांना, आम्हाला भारतातल्या सगळ्या स्त्रियांना या संविधानाने हक्क यासाठी दिले, की तुम्ही आपला तो दर्जा असा सहजतेने भेटत नाही, तर तुम्ही कायद्याच्या चौकटीतून सुद्धा त्याला तो मिळवून घेऊ शकता. म्हणजे समतेची आणि समानतेची जी गोष्ट बोलल्या जाते, ती गोष्ट या ठिकाणी पण लागू होते. अस्पृश्यतेमध्ये पण ही गोष्ट लागू होते. म्हणजे ज्यांच्यासोबत अस्पृश्यता केली गेली इतके वर्षानुवर्ष त्या सगळ्या अ, अ, घटकांना म्हणजे जे घटक दलितांचे जे सगळे घटक आहेत, त्या दलितांसोबत जी असमानता आणि अस्पृश्यतेने त्यांना वागवण्यात आलेलं आहे. संविधानाने त्यांना एक हक्क दिलेला आहे, की त्यांच्यासोबत तुम्ही तसं वागू शकत नाही आणि आज तर त्यांना अॅट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत आपण त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू शकतो. म्हणजे ही म्हणजे जे माणसं आहेत, त्या माणसांना जर माणूस म्हणून त्यांना वागवण्यात आलं नाही, तर त्या माणसाचे जे हक्क आणि अधिकार हिरावून गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय बदल होतो? काय गोष्टी स्त्रियांनी म्हणजे भोगलेल्या आहेत. अशा हजारो उदाहरणं आपल्याला मिळतील, की अत्यंत टॅलेंटेड स्त्रिया आहेत आणि अत्यंत हुशार स्त्रिया आहेत. परंतु त्यांना त्यांच्या अधिकाराचा म्हणजे वापर करता आलेला नाही आहे आणि त्या वापर न करता आल्यामुळे त्या ज्या पदावरती पोहोचायला पाहिजेत, जे जे त्या करू इच्छितात ते करू देत नसल्यामुळे त्यांना आपल्या जीवनातले जे टॅलेंट आहे ते दाखवण्याची संधी मिळत नसल्यामुळे त्यांना दुःख भोगावं लागतं, की आपण आपल्या माझ्या इन्फिरियर माणसाला कधी-कधी मोठ्या ठिकाणी बसवल्या जातं आणि मला ती जागा मिळत नाही. तर त्याचं दुःख ज्या अस्पृश्य लोकांनी भोगलं तेच दुःख या देशातल्या प्रत्येक स्त्रीला भोगायला लागत असेल आणि तरीही पण आणि तरीही हे संविधान स्त्रियांनी स्वीकारल्यानंतरही मी पुढे ते बोलील, की स्त्रिया त्याला कसं नाकारतात या देशातल्या स्त्रियांनी कसं संविधानाला नाकारल्यामुळे काय-काय त्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते आपण पुढे बघूच. त्यानंतर संधीची समानता जे म्हणतो, की नोकरी पेशामध्ये म्हणजे आता पूर्वी मजुरीला बाया जात होत्या, तर जर नांगर अ, जुंपावसं वाटलं असेल बायांना म्हणजे माझ्या डोक्यात आलेले प्रश्न आहेत ते, की मला वाटायचं की मी ढोल वाजवला पाहिजे. माझी आजी मला वाजवू द्यायची नाही. तर मला वाटतं अनेक स्त्रियांच्या डोक्यात असेल, की काय यार मी निंदण खुरपणच करावं, मी एखाद्या वेळा नांगर पण. तर ते टिपणीच्या मागे बाळा जायचे, पण नांगर कधी आपण धरत नव्हतो, नाही का? ट्रॅक्टर चालवावसं वाटते, तर ट्रॅक्टर चालवता येत नाही. अ, अ, ग ट्रक चालवायचा वाटला, पण ट्रक चालवता येत नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे जे करता येत नाही त्याच्याविषयी मला पडलेले प्रश्न होते लहानपणी. तर हे का करता येत नाहीये बा? तर मग आपल्याला सगळ्यांना माहीत होतं, की आमच्या देशातील धर्म परंपरा आणि स्त्रियांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अ, एक काय म्हणतात त्याला डांबून ठेवलेलं धर्माच्या नावाने, परंपरेच्या नावाने, चालीरीतीच्या नावाने हे सगळं पण अचानक काय झालं, की संविधान लागू झालं आणि आता काय तर मुली विमान चालवायला लागलेल्या. आपली बेशराम नावाची मुलगी पहिली अ, ट्रेन चालवायला लागलेली. अनेक मुली आता मिलिटरीमध्ये जायला लागल्या. अनेक मुली आता बॉर्डरवरती लढायला लागलेल्या आहेत आणि अंतराळात मुली गेलेल्या आहेत. म्हणजे हे जे चित्र आता आपल्याला दिसते तसंच ट्रॅक्टर पंजाबमध्ये मुली ट्रॅक्टर चालवताना दिसतात आपल्याला. म्हणजे कार चालवणं आता सहज किती सगळीकडे दिसतं आपल्याला. जे चालवता येत नव्हतं ते करता येतं. हा पण एक काय म्हणतात त्याला जो आनंद असतो किंवा जे थ्रिल करायची जी एक मजा असते, ती उपभोगता यायला पाहिजे. म्हणजे माझा जर जन्म या पृथ्वीवर झाला समजा आपण सार्वभौम समाजवादी
तर सार्वभौम म्हणजे सर्व पृथ्वी तलावर त्या लोकांसारखा मला जगता आलं पाहिजे असं जेव्हा मला वाटते, तेव्हा मला हर गोष्टीला अडथळे जे निर्माण झालेले होते, मला प्रत्येक गोष्टीपासून जे मला मागे खेचलं गेलेलं होतं. मात्र या संविधानाने मला ती कोणतीच गोष्ट नाही आहे, की जी गोष्ट मला आज करता येत नाही. ती प्रत्येक गोष्ट मला आता करता येते. तर तो जो एक आनंद एका पर्टिक्युलर व्यक्तीला जेव्हा मिळतो, ते व्यक्ती त्या आनंदाच्या जगण्याच्या पद्धतीने आपल्या सोबतच्या समूहाला जागवते. आपल्या घरातील अनेक असणाऱ्या पाठीमागे असणाऱ्या स्त्रियांना जागवेल, ती आपल्या समाजाला जागवेल, ती आपल्या आणि या देशाला पुढे नेण्यासाठी ती किती मोठं कॉन्ट्रिब्युशन करू शकतं, याचं आपल्याला कामगार महिलांकडून आपल्याला धडा पाहायला मिळतो, की जेव्हा स्त्रियांना मिलमध्ये जाण्याची संधी मिळाली असेल आणि ज्या त्या वस्त्रोद्योगात ज्या महिला गेल्या, त्यांचं पुरुषांपेक्षा जास्त पटीने त्या काम करत होत्या, असं माझ्या आजी-सासू सांगत होत्या, की म्हणजे बायकांपेक्षा पुरुषांपेक्षा स्त्रिया खूप काम करतात, पण त्यांना तेव्हा त्यांच्या इतका पगार मिळत नव्हता. आपण शेतात पण पाहतो, की पुरुषांपेक्षा बायका खूप काम करतात, पण त्यांना तेवढा पगार मिळत नव्हता. हां, अनेक कामं म्हणजे आधी कन्स्ट्रक्शन वर्करमध्ये म्हणजे आता आपल्या घराच्या समोर सडका बनतात, तेव्हा आपण पाहिलं तर बाया किती काम म्हणजे तेवढेच टोपली त्या पण त्यांना अ, अ, मिस्त्रीच्या पेक्षा कमी वेतन मिळतं किंवा तो रेजा असतो त्या रेजापेक्षा पण तिला कमी वेतन. म्हणजे तेवढेच टोपले तो रेजा टाक. आता मी अगदी 8-10 दिवसापूर्वी आमच्या घरासमोरचा रोड बनवत होता. मी त्या बाईला विचारलं म्हटलं, "तुला किती मिळते?" ती म्हणे, "मला 300." "आणि या माणसाला किती मिळते?" "त्याला 400." का? तर तो पुरुष आहे म्हणून त्याला 400. आता त्यांना माहिती नाही, की कायद्यानुसार स्त्री आणि पुरुषाला समान कामाचं समान वेतन मिळालं पाहिजे म्हणून. म्हणजे आता तो तेवढ्या त्या कायद्याने भांडू शकत नाही, त्या म्हणू शकत नाही. तर हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसल्यामुळे ते अशा प्रकारचं त्यांचं काय म्हणतात, की त्यांचं अ, अ, हे झालेलं आहे, काय त्याला म्हणू आपण, की अ, त्यांचा तो अपमान झालेला आहे, की त्यांना बरोबरीचं वेतन मिळत नाही. समान कामाला. पण नोकरीमध्ये मात्र तसं कायद्यानुसार मिळायला लागलेलं आहे. इंजिनिअर दोघेही सारख्या पोस्टवर गेले तर दोघांना सारखा पगार मिळतो. शिक्षकांना तर हे संविधानाने दिलेलं आहे. म्हणजे समान कामाचं समान वेतन हे संविधानाने दिलेलं आहे. ते मूलभूत हक्कामध्ये आलेलं आहे ते आणि ते मूलभूत हक्कामध्ये आल्यामुळे ते द्यावंच लागेल आपल्याला आणि ते आपल्या सगळ्या स्त्रियांना मिळालेलं आहे. दुसरा एक फार महत्वाचा मूलभूत अधिकार आपल्याला संविधानामध्ये मिळालेला आहे, की अ, भाषण स्वातंत्र्याचा. हा म्हणजे प्रस्तावना, मूलभूत अधिकार आणि अ, अ, ध्येय या 3 गोष्टी जर आपण पाहिल्यात आपल्याला असं लक्षात येते, की इतकं सुंदर हे संविधान मला वाटते आता मी जगाचे संविधान वाचले नाही म्हणून मी त्याच्यावरती दावा नाही करू शकणार. पण मला असं वाटते, की भारताचं संविधान ह्या सगळ्या जगातील संविधानात उत्तम संविधान आपल्याला लाभलेलं आहे. आणि बारकाईने आपण अभ्यास केला तर असं लक्षात येते, किती बारीक-बारीक गोष्टींचा विचार या संविधानामध्ये केलेला आहे. आणि तिथे कुठेही आता पूर्ण संविधान वाचलं तरी आपल्याला असं म्हणतच नाही, की स्त्रियांसाठी वेगळे कायदे आहेत आणि पुरुषांसाठी वेगळे कायदे आहेत. तिथे स्त्री आणि पुरुष जिथे म्हणजे शब्द टाकावा लागला स्त्री आणि पुरुष तिथे शब्द टाकलेला आहे. परंतु पीपल हा शब्द वापरला गेलेला आहे. म्हणजे संविधानाची प्रत्येक गोष्ट या देशातल्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे, हे याच्यातून येते. आणि जे शोषित आहे, जे पीडित आहे, जे वंचित आहे, जे नाकारले गेलेले आहे, ज्यांना या देशातल्या परंपरांनी, या देशातल्या धर्मांनी अ, टाकून दिलेलं आहे, त्यांना आपल्या अभिव्यक्तीला पुढे आणता आलेलं नाही, त्यांना जगण्याच्या संधीचा कधी फायदा घेता आला नाही. अशा सगळ्यांसाठी या संविधानामध्ये एक माणुसकीची अ, द दिशा दिग्दर्शन करण्यात आलेलं आहे. आणि हे करावं असं बाबासाहेबांनी आग्रहाने सांगितलं, की या संविधानाच्या मार्गाने या देशातल्या या सगळ्या लोकांना एक चांगलं जीवन जगण्याची संधी प्राप्त होईल आणि म्हणून आपण म्हणजे जे संविधान निर्माते होते त्या सगळ्यांनी त्याच्यावरती चर्चा करून आणि ते सगळं
लिखित स्वरूपात आपल्याला ज्या पद्धतीने दिलेला आहे त्याचा प्रत्येक माणसाने म्हणजे मला तर म्हणजे आता माझ्या डोक्यात आता या क्षणाला आलं की प्रत्येक आईला संविधान पहिले म्हणजे लग्नाच्या पहिले म्हणा किंवा लग्न झाल्यावरती घरामध्ये तिला संविधानाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं वाटते मला. म्हणजे ते आपल्या मुलांना बरोबर संविधानाने कसं जगायचं, संविधानाच्या अधिकार आणि हक्काची जाणीव ती वेळोवेळी आपल्या मुलांना करून देईल आणि ते अधिकार आणि हक्काची जाणीव करून दिल्यामुळे या देशात जो अत्यंत नीचपणे जो कारभार आज चाललेला दिसतो आपल्याला, भ्रष्टाचार दिसतो, माणसांना जगण्याच्या सगळ्या याच्यावरती अधिकार गाजवण्यात दिसतं, सर्व्हिलन्स जे दिसतं आपल्याला आणि नको त्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला प्रस्फुटित होताना ज्या दिसतात, तेव्हा येणारी नवीन पिढी या सगळ्या गोष्टी घडायच्या पहिलेच डोळस होईल आणि डोळे बंद करून अशा पद्धतीचं राजकारण या देशात घडू देणार नाही. म्हणून आईला जर का आपण जागरूक करू शकलो, तर मला तर मी रेखाताईंना आणि सरांना आणि मेश्राम सरांना असं म्हणेलच, की खरंच आपण खूप दुसरीकडे नाही करू शकलो, तर आपण आपल्या नागपुरात तरी असे प्रयोग करायला काय हरकत आहे, की आपण महिलांच्या कार्यशाळा घेऊन आपण त्यांना संविधानातल्या ज्या तरुण पोरी आहेत, तरुण पोरींना ज्यांचं जीवन आता 60च्या पुढे ताई, गेलेलं आहे तुमचा त्यांना आवाज बंद झाला. हा ताई, येतोय आवाज, बोला. बोलू ना? ओके. हो. भाषण स्वातंत्र्याचा जो अधिकार मिळालेला आहे म्हणजे पहिले आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की म्हणजे बायकांनी बिलकुल पुढे बोलायचं नाही, समोर यायचं नाही घरामध्ये किंवा ती घरात 4 लोक बसलेले असतील तर तिचा आवाज घराच्या ओसरीपर्यंत आलेला नको होता. आणि आज आपण पाहतो की हा देश ओलांडून जागतिक पातळीवरती महिलांना बोलण्याची संधी या संविधानाने प्राप्त करून दिलेली आहे. पंतप्रधान म्हणून, राष्ट्रपती म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये, मुत्सद्दी अधिकारी म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये आणि कार्यकर्त्या म्हणून, एक लीडर म्हणून, एक इंजिनियर, डॉक्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी आणि आपल्या स्वतःच्या देशामध्ये जागरण करणाऱ्या, आपलं मत व्यक्त करण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने चॅनलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातनं, भाषणाच्या माध्यमातनं, विविध माध्यमातून स्त्रियांना आपला आवाज, आपले प्रश्न, आपलं दुःख, आपल्या वेदना, आपलं वाट्याला आलेले कष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याची मुभा मिळालेली आहे. आपण शेजारच्या राज्यामध्ये बघतोय, शेजारच्या देशात बघतोय आपण आता, की तालिबानमध्ये काय चाललेलं आहे किंवा पाकिस्तानमध्ये सुद्धा आज पाहिजे ती महिलांना स्वातंत्र्य नाही आहे. आणि जागतिक पातळीवरती देखील महिलांना बोलण्याची मुभा नव्हती. परंतु आपल्याला या संविधानाने सहज उपलब्ध करून दिलेले आहे, सहज. म्हणजे आज या देशामध्ये कितीतरी अशा कवयित्री आहेत, की ज्यांनी देशातल्या या सगळ्या अव्यवस्थेविरुद्ध, या देशातील होणाऱ्या शोषणाच्या विरुद्ध जागतिक पातळीवरती आवाज उठवलेला आहे. आम्ही स्वतः डर्बन कॉन्फरन्समध्ये 2001 ला जेव्हा गेलो, तेव्हा मी स्वतः आता जळतो मराठवाड्यासारखं गाणं मला तिकडेच्या लोकांना मराठी माहिती नव्हतं, परंतु जळतोय मराठवाडा हे गाणं ज्या आवेशाने आणि ज्या पद्धतीने म्हणत होती, तर तिथल्या सगळ्या आफ्रिकन महिला आणि सगळ्या वेगवेगळ्या देशातल्या महिला येऊन माझ्यासोबत फक्त आवाजात आवाज मिळत होता. हे भाषण करण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे माझ्या देशात होत असलेल्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मी जागतिक पातळीवरती आपला आवाज पोहोचवू शकले आणि नंतर मी त्यांना ट्रान्सलेट करून सांगू शकले, की या गाण्याचा अर्थ असा होता, हे गाणं काय सांगत होतं. तर ही जी भाषण स्वातंत्र्याची संधी या संविधानानं आम्हाला दिलेली आहे, ही संधी या देशातल्या तमाम स्त्रियांना दिलेली आहे. आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध बोलू शकतात, आपल्या सासू-सासऱ्यांच्या विरुद्ध बोलू शकतात, पोलीस स्टेशनमध्ये त्या तक्रार करू शकतात. आता मी इकडे या ठिकाणी यायच्या आधी एका सासू आणि सुनेचं गाऱ्हाणं सुनेनी तक्रार केली म्हणून सासू माझ्याकडे आलेली. तर
पोरी झाल्या आपल्यावरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करू शकतात. माझ्यावरती अपर कास्ट लोकांनी जर काही केलं तर मी त्याच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू शकते. म्हणजे ज्या देशामध्ये इतकं भयभीत वातावरण होतं, ज्या देशामध्ये आवाज काढण्याची भीती होती, त्या देशामध्ये या देशातल्या स्त्रियांनी आपला आवाज बुलंद करून आपले हक्क मागितलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतं. रस्त्यावरती येऊन हजारो महिलांचा खरलांजी झाली तेव्हा जवळपास आम्ही 7-8 हजार महिलांचा मोर्चा काढला. आपला आवाज सरकारच्या दरबारी पोहोचवला. तर ही जी ताकद, ही जी म्हणजे एका वंचित समूहातल्या महिलांना आमच्यावरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये बोलण्याची संधी फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ या संविधानाने दिलेली आहे. त्याचबरोबर या देशातील ज्या धर्माने आणि ज्या समूहाने आपल्यावरती इतके वर्ष राज्य केलं, त्या समूहाच्या महिलांनी देखील त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचाराच्या, रमाबाई रानडे असोत की सावित्रीबाई फुले असोत की अनेक स्त्रिया त्या काळापासून या देशामध्ये आवाज उठवण्याचं काम केलं. पण मोठ्या प्रमाणामध्ये जो आवाज आज कानाकोपऱ्यामध्ये गुंजताय तो संविधानाच्या मिळालेल्या भाषण स्वातंत्र्यामुळे, आपला आवाज बुलंद करण्याच्या या प्रक्रियेमुळे तो मिळालेला आवाज होता. आणि त्याच्यामुळे आम्ही आपल्या दबलेले सगळे जे दुःख होते ते आम्ही बाहेर काढू शकलो आणि न्याय मागू शकलो आणि आम्हाला न्याय मिळाला या देशातल्या महिलांना. त्याच्यामुळे मी जे म्हणते की संविधान हे भारताचं संविधान हे आम्हा स्त्रियांना माणूस म्हणून जे माणूस पण बहाल करणारा आहे. आम्हाला जे माणूस पण नाकारलं गेलं होतं ते माणूस पण आम्हाला या संविधानाने दिलेलं आहे. त्याचा हा आविष्कार आहे. आम्ही अनेकदा पाहतो की ट्रॅफिकिंग जे दिसतं आपल्याला, संविधानात दिलेला अधिकार आहे की कोणाला तुम्ही वेठबिगार बनवू शकत नाही. हा मूलभूत अधिकार आहे की तुम्ही कोणाला वेठबिगार बनवू शकत नाही. आजही म्हणजे अ, देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झालं म्हणतो आपण, पण आजही दिल्लीत ते तुम्ही अनेक एरियांमध्ये पाहाल तर बिहारच्या पोरींना, बंगालच्या पोरींना आणून घरांमध्ये काम करायला लावतात आणि तरुण मुली अगदी 15-16 वर्षाच्या मुलीला घेऊन येतात. ही वेठबिगारीच आहे. ट्रॅफिकिंग, इतकी सुंदर सुंदर मुलीला दुसऱ्या देशांमध्ये पाठवल्या जात आहे. हे ट्रॅफिकिंग आजही होते आहे. परंतु त्याच्यावरती ते जेव्हा माहीत होते तर कायद्यानुसार त्याच्यावरती कडक निर्बंध आहेत आणि कायद्यानुसार त्याला जेलमध्ये जावं लागतं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याची शिक्षा आहे. तर हे जे सर्रास ह्या ज्या गोष्टी होत होत्या त्या गोष्टीवरती निर्बंध आलेले आहेत. वेश्याव्यवसायामध्ये जे मुलींना ढकलल्या जातं त्याच्यावरती निर्बंध आलेले आहेत. नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये मुलींना वेश्याव्यवसायामध्ये टाकल्या जात होतं. आज म्हणजे अगदी आम्ही त्या गोष्टीला विरोध करतो, की आज वेश्या आपल्या या संविधानिक अधिकारामुळे मागणी करतात आहेत, की जसा घरगुती काम करण्याचा अधिकार म्हणजे कामगार म्हणून त्यांना अधिकार प्राप्त झालेला आहे, तसा वेश्या व्यवसायाला देखील कामगारांचा दर्जा प्राप्त व्हावा ही मागणी वेश्या करायला लागल्या. तर हे संविधानामुळे ते करायला लागलेले आहेत. आम्ही बिलकुल त्याचा विरोध करतो, की वेश्या व्यवसाय बंद झाला पाहिजे आणि त्यांचं जे शोषण आहे ते थांबलं पाहिजे. पण एकीकडे हे पण म्हणजे संविधानाने हे केलं, की त्यांना कामाचा दर्जा मागण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळालेलं आहे. आणि आपल्या सांस्कृतिक त्याला असर्शन म्हणतो आपण त्याला. म्हणजे माझ्या भाषेमध्ये मला बोलण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे माझी भाषा कशीही असेल, माझी बोलीभाषा असेल, त्याच्यातून माझं सांस्कृतिक असर्शन होत असेल, तर मी ते केलं पाहिजे. तर आपण आता पाहतो की कितीतरी पद्धतीचे लोकगीत, कितीतरी पद्धतीच्या लोकभाषा, कितीतरी पद्धतीच्या बोलीभाषा या स्त्रियांनी स्वतःच्या मेहनतीने स्त्रियांनी त्या लिपिबद्ध केलेल्या आहेत. त्या स्त्रियांनी आपल्या आवाज त्या भाषेतून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. गोंडी भाषा असेल, मगधी भाषा असेल, अशा वेगवेगळ्या प्रत्येक राज्यातल्या वेगवेगळ्या भाषा होत्या. या भाषांमध्ये त्यांचा आविष्कार झालेला आहे. म्हणजे हे जे स्वातंत्र्य आहे, आपण सांस्कृतिक स्वातंत्र्य म्हणतो, ते या संविधानाने स्त्रियांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि या सगळ्या मूलभूत अधिकारामुळे एक स्त्री आज आपण पाहतो, की भारताच्या सर्व क्षेत्राला तिने व्यापून टाकलेली आहे.
या संविधानाच्या आविष्कारामुळे. जर संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे असं कुठलंच क्षेत्र नाही, की ज्या क्षेत्रामध्ये भारतातील स्त्री आपल्याला दिसत नाही. म्हणजे अगदी रोबोट्सपासून तर स्पेस सायन्सपर्यंत, म्हणजे ज्या सायन्सला आम्ही कुठे दूरपर्यंत हात लावू शकत नव्हतो, त्या सायन्समध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये मुलींनी आपली मजल गाठलेली आहे. तर हे जे सगळं मिळालेलं आहे या देशाच्या संविधानाने जे दिलेलं आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि त्यांच्या दूरदृष्टीने, की या देशातली अ, स्त्री ही ती माणूस आहे आणि त्या माणूसपणाला तिला त्या माणूसपणाने तिला जगणं आणि तिने या देशाच्या पूर्णपणे म्हणजे आपल्या सर्व ताकदीनिशी तिने या देशाच्या पुढील वाटचालीसाठी, या देशाच्या उत्कर्षासाठी आणि स्वतःच्या समाजाच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी आपलं पणाला लावता आलं पाहिजे तिला. म्हणून तिला या आम्ही भारताचे लोक म्हणून तिला लोकांमध्ये समाविष्ट केलेलं आहे. पण या देशातल्या स्त्रियांनी ही गोष्ट तेवढ्या गंभीरपणे घेतलेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे जी गोष्ट सहज मिळते, सहज उपलब्ध होते, सहजतेने आपल्या ताटामध्ये पडते, त्या गोष्टीचं महत्त्व नाही राहत किंवा त्या गोष्टीला आपण इतक्या गंभीरपणे घेत नाही. पण तीच गोष्ट टोनी मॉरिसन जेव्हा तिला बसमध्ये बसू दिलं नाही, टोनी मॉरिसन नाही, रोझा पार्करला जेव्हा बसमध्ये बसू दिलं नाही, तर रोझा पार्करच्या तिला बसमध्ये तिच्यासाठी ती सीट उपलब्ध नाहीये ब्लॅक महिलेसाठी. तेव्हापासूनचा त्यांचा जो संघर्ष होता, की आम्ही माणूस आहोत ना, आम्हाला माणसासारखं वागवलं जावं. आमच्या रंगामुळे आम्हाला कोणीही भेदभाव करू नये. या एका कारणासाठी त्यांना एवढा संघर्ष करावा. कित्येक वर्ष त्यांच्या संघर्षात. आजही ब्लॅक अमेरिकन्स चिमामंडा अडेची नावाची एक मोठी लेखिका आहे नायजेरियाची आणि ती अमेरिकेत पण राहते आणि नायजेरियात पण राहते. तिने एक अमेरिकन हा नावाचा खूप सुंदर कादंबरी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये तिने अमेरिकन्स ब्लॅक अमेरिकन्सला किती वेगवेगळ्या पद्धतीने आजही छळ होतो आहे, हे तिने त्याच्यात अधोरेखित केलेलं आहे. आणि आज आपण पाहतो, की या देशातल्या सर्व घटकातल्या स्त्रियांना या संविधानाने काहीही कष्ट न करता मताचा अधिकार दिलेला आहे. काहीही कष्ट न करता तिला कुठल्याही परीक्षेला बसण्याचा अधिकार दिलेला आहे. काहीही कष्ट न करता तिला तिला स्थलांतराचा अधिकार आहे, तिला जमीन घेण्याचा अधिकार आहे, तिला पोटगीचा अधिकार मिळाला आहे, तिला खाण कामगार असेल तर तिला बरोबरीचा 8 तासाचा अधिकार मिळालेला आहे. म्हणजे हर प्रकारचा अधिकार या देशातल्या स्त्रियांना सहज उपलब्ध झाला या संविधानामुळे. आणि तरीही त्या संविधानाच्या निर्मात्यास तुच्छतेने आजही त्याच्याकडे पाहिलं जातं. हे मी या ठिकाणी मुद्दामून नमूद करते, कारण आता ज्या सगळ्या आधुनिक चळवळीमध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, की जर का या देशातल्या सर्व स्त्रियांनी आपल्या या संविधानावरती प्रेम केलं असतं आणि या संविधानाकडे बघून तरी त्यांना वाटलं असतं, की हा देश घडवण्यासाठी आम्हाला मिळालेले हे अधिकार आहे, या अधिकाराचा वापर त्याचा जो गैरवापर होताना दिसतो आहे, त्या सगळ्या स्त्रिया खुलेआम बघतात आहेत आणि याचा जो गैरवापर करत आहेत, त्यांना सहजतेने त्या करू देत आहेत. त्याचा विरोध करत नाही आहेत. या देशातल्या जर 50% महिला आम्ही जर आहोत, यांनी जर विचार केला, की या देशावर इतकं अरिष्ट आलेलं आहे आजच्या घडीला, ह्या अरिष्टातून या देशाला वाचवायचं आहे, तर आम्हाला जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत, त्या संविधानाचा वापर करून आम्ही या अरिष्टाला पेलवू शकतो. असं जर खरंच वाटलं असतं, ज्या शिकलेल्या आहे, ज्यांना समजते आहे, ज्यांचं नैतिक अधःपतन अजून झालेलं नाही आहे, ज्यांना या गुलामीतून मुक्त झालो आहोत असं वाटतंय, या सगळ्या स्त्रियांनी एकत्र येऊन हे सगळं तोडण्यासाठी, हे मोडण्यासाठी संघर्ष केला असता आणि या देशाला एका ज्या 2,500 वर्षापूर्वी बुद्धाने एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असं भव्य दिव्य एक काय म्हणतात त्याला माणूस
चांगला माणूस असण्याचं, सुखी माणूस असण्याचं जे एक धरोहर या देशाला होती, ती धरोहर निर्माण करण्याचं काम या महिलांकडून होऊ शकलं असतं. परंतु दुर्दैव शब्द वापरता येत नाही, त्याला पर्यायी शब्द माझ्यासमोर नाही आहे. पण आज दुःख असं होतं, की त्याही स्त्रिया या डोळे झाकून हा सगळा जो धिंगाणा चाललेला आहे, जो अ, अ, त्याला काय म्हणतो, जो नंगा नाच चाललेला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आहे. मला खूप दुःख होतं या गोष्टीचं, की आपण खूप कमी आणि मुठभर नाही आहोत. आपण 50% स्त्रिया आहोत, की ज्यांना हे देश घडवण्याची एक संधी मिळालेली होती. देशाला अ, बाकीच्या देशांसारखं जे आपण जागतिक लेव्हलच्या देशांकडे बघतो आणि आपण त्यांचा काय म्हणतो, त्यांचं आपण अनुकरण करण्याची विचार करतो. त्या देशांमधल्या स्त्रियांनी अ, ट्रम्प जेव्हा होता, तेव्हा अमेरिकेतल्या बायकांनी 20,000 बायका ट्रम्पच्या शपथविधीच्या पहिले जमा झालेल्या, आदल्या रात्री जमा झालेल्या होत्या. वेगवेगळ्या गावातून, खेड्यातून त्या तिथे जमा झाल्या आणि त्याचा विरोध केला होता. आज या देशामध्ये इतकं वाईट धोरण मोदी सरकार राबवते, त्याच्या विरोधामध्ये कुठल्याही स्त्रिया उभ्या होताना दिसत नाही आहे. तर ज्यांना माणूस बनवलं, त्यांनी माणूसपणच स्वीकारलेलं नसेल, तर आपण काय करू शकतो? आणि त्यांना या माणूस बनल्यानंतर माणसाने काय करायचं असते, याची जाणीव असेल, नसेल असं मला वाटत नाही. परंतु या देशातली जी अ, काय म्हणतात, की वर्णव्यवस्थेची जी दुबळी एक फळी आहे, ती तोडायची कोणाची इच्छा दिसत नसल्यामुळे या स्त्रियांना, या देशातील तमाम समाजातल्या, तमाम जाती धर्माच्या स्त्रियांना जे माणूसपण या संविधानाने दिलं आहे, ते माणूसपण त्या पायी तुडवत आहेत आणि हा देश अत्यंत दुःखाच्या, अत्यंत वेदनेच्या, अत्यंत माणूसहीन आणि नैतिक अधःपतनाकडे चालला आहे. त्याला डोळे उघडे ठेवून जाऊ देताना बघत आहेत. तर मला असं वाटतं, की आजच्या या संवादामध्ये आपण जे ऐकत असतील, ज्यांच्यापर्यंत हा संवाद पोहोचणार असेल, तर आपण खरंच याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे, की या अधःपतनातून या देशाला काढलं तर या देशातल्या तमाम लोकांचं जे जगणं मुश्किल होते आहे आपल्याला दिसेल. म्हणजे एक नैतिकदृष्ट्या हा देश खूप खाईत लोटल्या जाणार आहे. आणि एका म्हणजे काही टक्के लोकांसाठी म्हणजे अत्यंत काय म्हणतात, मुठभर लोकांच्या स्वार्थांधतेमुळे या देशातल्या 120 कोटी जनतेला आपल्याला अ, या सगळ्या आनंदापासून म्हणजे जे उत्कर्षापासून अनेक वेगळ्या चांगल्या जगण्याच्या अभिलाषेपासून आपण त्यांना अ, नाकारतो आहोत असं मला वाटते. तर देशातल्या स्त्रियांना माझा आजच्या दिवशी हाच एक हे वाटतो, म्हणजे त्यांना अशी विनंती करावीशी वाटते मला, की मैत्रिणींनो, या देशाला वाचवण्यासाठी या संविधानाचा जागर करूया आपण आणि इजेड खोब्रागडे सर आणि त्यांची फॅमिली, त्यांच्या संविधान फाउंडेशन आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या तमाम लोकांना आपण परत एक हा नवीन जागर महिलांनी या जागर करून या देशाला वाचवण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण आपल्या स्वतःला अनुबंध केलं पाहिजे असं वाटते आणि मी ते थांबते. जय भीम, जय भारत. धन्यवाद ताई. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता या संविधानिक मूल्यातून स्त्रीला माणूस पण कसं बहाल झालं आणि स्त्री सुद्धा माणूस आहे आणि तिने सन्मानपूर्वक या देशामध्ये माणूस म्हणून जगता यावं यासाठीचे मूल्य आपण अत्यंत सविस्तरपणे अधोरेखित केली. त्यासोबतच काही अनुभवांचे दाखले सुद्धा आपण दिले. संविधानानं जरी ही मूल्य दिली असली तरी हे माणूस पण अद्यापही स्त्रियांनी स्वीकारलं नसल्याची खंत आपण या ठिकाणी व्यक्त केली. आपण संविधानाचा जागर करत राहूया, ही मूल्ये स्त्रियांपर्यंत आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आपण त्यात निश्चितच यशस्वी होऊ असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपलं पुनश्च एकदा मनापासून संविधान फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो आणि या संवादाचा समारोप आदरणीय रेखाताई खोब्रागडे यांनी करावं अशी विनंती करतो.
आवाज येत आवाज नाहीये. नाही येत. व्हॉट इज रॉंग? हा आता येतोय. येतोय? येतोय हो. येतोय. हा हा. आजच्या संविधान शाळेमध्ये छायाताई खोब्रागडे यांचे मी मनापासून स्वागत करते आणि आमच्या या शाळेमध्ये आमचे सर्व संविधान मित्र जे कोणी आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्या सर्वांना आणि ताई तुम्हाला सगळ्यांना जय भीम करते. आजच्या कार्यक्रमाचे विषय हा महिलांचाच आहे, कारण आपण असं ठरवलं होतं की जागतिक महिला दिन आहे तर आपण महिलांना प्राधान्य देऊया आणि त्यानुसार आपण हे 2 कार्यक्रम आयोजित केले होते. समृद्ध महिला संघटनेच्या छायाताई खोब्रागडे यांनी डर्बनपर्यंत महिलांचा आवाज पोचवलेला आहे आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं पण आहे की जरी भाषा कळली नाही तरी पण जो उत्साह आणि जो जोश होता तो त्या महिलांपर्यंत कसा पोचवला आणि त्यानंतर मग त्या महिलांना अगदी वाटायला लागले की की काय काय म्हटलं, तर त्याचा तो अर्थही तुम्ही समजावून सांगितला आपल्या परीने. ही एक फार मोठी गोष्ट होती, कारण महिलांचा आवाज पोचवणे हा आपला महिलांचाच काम आहे आणि त्यामुळे हे अतिशय चांगलं काम आपण सगळ्यांनी केलं. मी आपल्याबरोबर बऱ्याच वर्षापासून जुळून आहे. आपण आपल्या परीने जेवढे काही काम होतंय ते आपण करत आहोत आणि मैत्रिणींना सोबत घेऊन करत आहोत. आपण जे काही कार्यक्रम केले त्याला माझी सोबत आपल्याला होतीच. नक्कीच नक्की. हा. बाबासाहेबांचं संविधान आपण आता जे काही आपल्या भाषणातून सांगितलं त्या सर्व समस्यांचे, ज्या अडचणीचे, सगळे काही ज्याचं काही जे प्रश्न आहेत त्याचे सर्व उत्तर आपल्याला या संविधानामध्ये मिळतात. आपण जेव्हाही संविधानाचं तुम्ही आता जे सांगितलं की महिला किंवा तरुणींना सगळ्यात प्रथम संविधानाचा अभ्यास करायला द्यायला पाहिजे, तर त्यातून पूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होईल. कारण आज आपण संविधान फाउंडेशन तर्फे सुद्धा आपण आपली ही मागणी आहे की ही शालेय शिक्षणामध्ये, कॉलेजमध्ये आणि प्रायव्हेट ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये पण संविधानाची म्हणजे त्यांना शिक्षणामध्ये ते सोबत इतर शिक्षणाबरोबर याचाही अभ्यास करण्यात यावा अशी आपली संविधान फाउंडेशनची मागणी सुद्धा आहे ताई. बाबासाहेबांनी पण सगळ्यात शेवटच्या भाषणामध्ये म्हटलेलं होतं की भारतीय लोकशाही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे पोहोचवण्याची गरज आहे. तर समता, स्वातंत्र्य, बंधुता आपण जे संविधानाच्या उद्देशिकामधले सगळे जे पहिले शब्द आहेत आपण ते लहान मुलांपर्यंत नक्कीच पोहोचवतो आहेत. त्यांना त्याचे अर्थ समजणार नाही, पण ते हळूहळू जोपर्यंत त्यांच्या कानावर पडत राहतील नक्कीच त्यांना, जसं तुमच्या भाषेतून तुम्ही डर्बनमध्ये भाषा कळली नाही पण आज तरी आपल्या भाषेमध्ये आपल्या सगळ्या भाषेमध्ये संविधानाची उद्देशिका उपलब्ध आहे. संस्कृत पासून तर अगदी मराठी किंवा हल्ली आता सगळ्या भाषांमधनं सगळे लोक ती उद्देशिका तयार करत आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. तर हे एक पण फार संविधानाचं मोठं काम आहे. बाबासाहेब नक्कीच म्हणतात की समाजाची प्रगती मी महिलांच्या प्रगतीवरून ठरवतो. तर हे महिलांची प्रगती जोपर्यंत होणार नाही त्या सगळ्या क्षेत्रामध्ये, सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा राजकीय याच्यामध्ये पण असो, महिलांचं जोपर्यंत 50% काय त्याही वरती आपण जायला हरकत नाही, 50% तर नक्कीच असायला हवे असं तुम्हीच तुमच्या याच्यातून म्हटलेलं आहे. संविधानातून आपण हे सगळं महिलांना अगदी रक्ताचा एक थेंबही न सांडवता आपण हे सगळे अधिकार आपण महिलांना संविधानामार्फत पोहोचवलेले आहेत. नुसतेच संविधानाने अधिकार दिले नाही आहेत तर ते कायद्यानुसार त्याचं संरक्षणही करून बाबासाहेबांनी संविधानातून
माध्यमातून करून दिलेला आहे. त्यामुळे महिला ही कुठल्याही स्वतःच्या अडचणीचं किंवा ज्या बाबतीत तिला दाद हवी आहे ती मागू शकते. त्याचप्रमाणे आपण बघतो की संविधान लागू होण्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी आपण म्हणू शकू की तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं की आपण म्हणतो आपल्या बोलीभाषेमध्ये की 18 पगड भाषा, हा, जाती वगैरे तुम्ही 6,000चा उल्लेख केलाय. तर या सगळ्या ज्या आहेत वेगवेगळ्या जातीतल्या, सगळी पुरुष असो, स्त्रिया असो, मुली असो, मुलं असो, पण हे सगळेजण संविधानाच्या मार्फतीतून फक्त एक भारतीय म्हणून पुढे आलेला आहे. आधी हे काय होत होतं ते माहिती नाही, आपण जाऊ द्या ते. पण जेव्हापासून संविधान आपल्याला लागू झालंय त्याच दिवसापासून नागरिक झालो आहोत आणि आपण स्वतःला भारतीय असं म्हणू लागलो आहोत. पारधी समाजाच्या बाबतीत आपण आम्ही एक फाउंडेशन तर्फे, संविधान फाउंडेशन तर्फे एक साहित्य संमेलन नागपूरमध्ये घेतलं होतं. तर तिथे म्हणजे खूप छान आमच्या संविधान फाउंडेशनच्या तर्फे एक छान कार्यक्रम त्यावेळेला घेण्यात आला की संविधान हे शोषित, वंचित आणि भटके, विमुक्त जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाही, हा एक तो विषय होता. आणि तो विषय घेऊन संमेलनामध्ये त्याची चर्चा झाली होती. आणि त्या चर्चेमध्ये खरोखरच हे आपण त्यांचं वास्तव जे आहे त्या लोकांचं ते आपण पुढे आणलं होतं समाजापुढे. आणि त्यानंतर संविधान फाउंडेशन केवळ तेवढंच करून थांबलं नाही, तर त्यापुढेही आजही मीटिंग घेऊन आणि कमिशनर आणि व त्या वरच्या लेवलवर पर्यंत पण पत्रव्यवहार वगैरे सुरू करून तो एक प्रयत्न सुरू आहे की संविधान त्यांच्या घरापर्यंत नक्कीच पोहोचलं पाहिजे. राजकारणामध्ये महिलांचं तर मला असं वाटतं की बाबासाहेबांनी पंचायत राज तर्फे दिलेलं हे एक चमत्कारच आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की महिला सरपंच ती काय मागू शकते, ती एक स्त्री, एक आईच आहे. त्या आईला आपल्या लेकरांना काय हवं असतं हे ती अगदी नीटपणे आणि चांगल्या पद्धतीने तिच्याशिवाय कोणीही जाणू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हटलं की कमानी आणि मागणी जी मागितली ती वास्तव मागणी जी आहे ती खरं म्हणजे मागितली पाहिजे. आणि ती कोणाला कळतं तर ती एक आईला कळतं. आणि जोपर्यंत आपण म्हणजे काय वास्तव आपल्याला हवं आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल हे जर जोपर्यंत माणसाला कळलं नाही तर मग नुसतं राजकारणात येऊन सुद्धा काही त्याचा उपयोग नाही. तर हे एक चमत्कारच मानते मी बाबासाहेबांनी संविधानामार्फत पंचायत राजमध्ये महिलांना देऊ केलेला आहे. महिला काही करू शकत नाही असं जे आहे ते आता तर खोटं ठरतंय. ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या त्या मोठ्या मोठ्या महिलांची नावं घेतली, ते ट्रॅक्टर चालवू शकतात, त्या आता सगळं चालवू शकतात. महिलांचं आपलं एकच अडचण आहे की आपण आदर्श स्त्रिया ज्या आहेत त्यांचं आपण अनुकरण किंवा त्यांचं आपण आदर्श घेत नाही. जिजाऊने सुद्धा नांगर चालवलं होतं, आपल्याला माहिती आहे. सोन्याचा नांगर चालवलं होतं असं इतिहासामध्ये म्हणजे सांगितलं जातं. त्यानंतर आपण माता सावित्रीला बघितलं तर अगदी जगावेगळं दिलेलं आहे, ते म्हणजे स्वतःच्या पतीला अग्नी त्यांनी स्वतः दिलेला आहे. काही करू शकत नाही असं अजिबात नाहीये. महिला हा जर त्यांनी जर स्वतः ठरवलं तर त्या सगळं काही करू शकतात. त्यानंतर आहे लक्ष्मीबाई आहेत, अहिल्याबाई आहेत, ज्यांनी सगळं सोडून हाती तलवार घेतली होती, हे सुद्धा आहे. तर या ज्या आपल्या महान स्त्रिया आहेत त्यांचा आदर्श आपण कुठेतरी सगळ्या स्त्रियांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि कोणाला महत्व द्यायचं, आता धर्माच्या नावाने तर सगळं काही आपण स्त्रिया फार मोठ्या खुशीने करतात, का करतात मला नाही माहिती, पण अगदी सगळं कामात घरचं काम अगदी 5 वाजता उठून सुद्धा करून सगळं ते त्यासाठी धावपळ करतात, पण असल्या गोष्टीसाठी मात्र पुढे येत नाहीत. हा एक महिलांचा त्याचं नुकसान महिलांनाच होतं, हेही जाणून घेण्याची गरज आहे महिलांना. मला याच्यातून एक गोष्ट आठवते, ती आता इतिहासाचा एक केला म्हणजे इतिहास, रजिया सुलतान ही इतिहासातली फार माझी आवडती एक व्यक्तिमत्व आहे.
हम्म. ती ती एक राजा बनली होती. तिला 2 भाऊ होते, पण ते निकम्मे असं म्हटलं तर हरकत नाही. म्हणजे राजे जे असतात ते राज लालसा, राज भोगणे आणि याच्यासाठी जास्त त्यांना ते प्रसिद्ध होते. तर ही रजियानी स्वतः वडिलांनी तिला राज्य दिलं होतं आणि रजियानी पूर्ण राज्य स्वतः चांगल्या पद्धतीने चालवलं होतं आणि तिचं राज्य चालवणारे आता बऱ्याच स्त्री आहेत, पण त्या काळामध्ये मला वाटतं 1100 किंवा त्याही आधीचा काळ असेल तो सन, तर त्यावेळेला ती पुरुषी वेश घालून दरबारात जायची. पूर्ण अगदी पुरुषी वेशमध्ये आणि त्या पद्धतीनेच ती वागायची. तर हे जे आहे ते त्यावेळच्या त्या त्या भावांना आणि त्यावेळचे जे मौलवी किंवा काही असतील त्या म्हणजे पुरुष प्रधान आपण म्हणूया, पुरुष प्रधान मंडळींना हे सगळं आवडलं नाही आणि तिच्याच भावांनी तिचा खून केला. म्हणजे बघा, त्या काळामध्ये ती स्त्री सुद्धा राज्य करायसाठी सगळं तिने राज्य चांगल्या पद्धतीने केलं, नुसतंच राज्य केलं नाही तर पुरुषी वेश घालून. कारण की बरोबर आहे ना, तुम्ही जर ज्या ठिकाणी करता, आज आपण सेनेचं किंवा कुठल्या तिन्ही क्षेत्रातला बघू आपण, तर त्यांना युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म मध्ये जातातच ना स्त्रिया. मग त्या पद्धतीने जर तिने जर केलं तर त्यावेळेच्या त्या लोकांना त्याचं ते बरं वाटलं नाही की एक स्त्री आहे ती पुरुषी वेश घालून, उलट तिच्यावरती दुसऱ्या पद्धतीचे स्टोऱ्या तयार करून तिला वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याची ही या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये घडलेलं आहे. त्यावेळे त्याच्यावर काहीतरी पिक्चर वगैरे पण निघाला होता. ते असो, पण ती स्वतःला म्हणूनच नुसतं रजिया नाहीये नाव तिचं, रजिया सुलतान असं म्हटलं जातं. तर ही एक मला म्हणजे आवडते ते एक व्यक्तिमत्व ओघाओघाने मी तुम्हाला तुमच्या समोर सादर केलं. ताई, तुम्ही अतिशय चांगल्या शब्दांमध्ये स्त्रियांची समानता, तिला मिळणारा दर्जा आणि तिला मिळणारे समान अधिकार, समान वेतन या सगळ्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने उपभोग केलाय. माणसाला माणूस म्हणून जी जगण्याची संविधानाने संधी दिली आहे ती अगदी छान पद्धतीने तुम्ही सांगितली आहे. संविधान फाउंडेशन सुद्धा हेच उद्दिष्ट समोर घेऊन संविधान बद्दल लोकांमध्ये जागर करते, लोकांपर्यंत संविधान पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे आणि तो सुरू आहे. संविधानाने नक्कीच महिलांना सुखाचे दिवस आणलेले आहेत. त्या सर्व क्षेत्रामध्ये पोहोचलेल्या आहेत, नुसत्याच पोहोचल्या नाही आहेत, तर त्या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. हे बाब पण महत्वाची आहे. एका कार्यक्रमामध्ये एक समाज प्रबोधन करणारी महिला होती. तिने बोलता बोलता म्हटले की बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे बाबा आहेत. मला तिचं ते विधान फार आवडलं आणि नक्कीच बाबासाहेब हे सर्वांचे बाबा आहेत. कारण की तुम्ही बघाल, आता तुम्ही जे सगळे उदाहरण दिले की स्त्रियांना कुठल्या कुठल्या पद्धतीने तिचे अधिकार आणि तिच्यापर्यंत पोहोचत नाही, तर बाबासाहेबांनी हे आपल्या आई, वडील, भाऊ, आपल्या कुटुंबातले जे अधिकार त्या महिलांना दिले नाही ते बाबासाहेबांनी त्या सर्व आपल्या भारतातील महिलांना मिळवून दिलेले आहेत आणि ते संविधानामार्फत मिळवून दिलेले आहेत. नक्कीच बाबासाहेब हे सर्वांचे बाबाच आहेत. एक बाबा म्हणून जो त्यांचा अधिकार असतो की आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना, आपल्या सर्व लेकरांना काय मिळालं पाहिजे हे ते सर्व बाबासाहेबांनी संविधानामार्फत आपल्यापुढे दिलेलं आहे. नक्कीच सर्व समस्याचे समाधान एक नेहमी ईश्वर खोरागडे साहेब आपल्या याच्यावर म्हणतात की कभी फुर्सत मिले तो पढ़ना मुझे, मैं हर समस्या का समाधान हूँ, भारत का संविधान हूँ. तर मी थोडासा त्याच्यात फरक करते, फुर्सत मिले तो नाही, जरूर फुर्सत निकाल के पढ़ना इसे. तर खरोखरच हे संविधान आपल्या सर्व भारतातील एकूण एक जे भारतीय नागरिक आहेत
त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे हे हा महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो भारताच्या लोकांसाठी जगण्याचा अधिकार आहे, जगण्याची एक जीवन पद्धती आहे आणि माणूस म्हणून माणसाप्रमाणे जगण्याचे जीवन पद्धतीचे अधिकार जे दिले आहेत ते या संविधानामध्ये आहेत. खोब्रागडे ताई, मला तुमचं या कार्यक्रमात अतिशय मनस्वी तुमचे मी आभार मानते की आपण आलात आणि फार सुंदर सांगितलं. तर धन्यवाद. आणि महेंद्र कुमार, थांबते इथे. मीच थँक्यू म्हणते. संविधान वाचण्याची संधी मिळाली. धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्यू. एक गाणं आपण नेहमी ऐकतो, कालचे सारे मुके आज बोलू लागले, तू दिले पंख हे पिंजरे गेले कुठे. तर कालच्या मुक्यांना बाबासाहेबांनी स्वर स्वातंत्र्याचा अधिकार दिला आणि मूक नायक आणि मूक नायिका बनवलं. राजसत्तेत नव्हे तर सगळ्या सत्तेमध्ये समान सहभागाची समान संधी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. आणि संविधानिक मूल्यांनी स्त्रियांच्या दुःखाचे आभाळ शिवले गेले आणि गेल्या हजारो वर्षापासून जे मरगळलेलं मन होतं त्यालाही एक नवचैतन्य मिळालं आणि एक जल्लोषाचं नव उधाण नवचैतन्य सरसरून वर आलं. हे नवचैतन्य आपल्याला सर्व स्त्रियांपर्यंत, सगळ्या आपल्या आया भगिनीपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. आणि म्हणून संविधान जागराचा हा जो विचार आहे हा अधिकाधिक व्यापक आणि विस्तारित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा जो संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न चालवलेला आहे त्या प्रयत्नामध्ये अधिकाधिक सहभाग व्हावं, स्त्रियांनी सहभागी व्हावं, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं आणि हे मूल्य, ही तत्वे हे नसानसात कसं पेरता येईल आपल्याला. आम्ही जसं घराघरात म्हणतो, मनामनात म्हणतो, तसं नसानसात पेरण्यापर्यंत आपल्याला ही चळवळ पोहोचवावी लागेल. त्या दृष्टीनं हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि या आमच्या प्रयत्नांमध्ये आदरणीय छायाताई आज आपण सहभागी झालात. संविधान फाउंडेशनच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. आदरणीय रेखाताईंनी या कार्यक्रमाचा समारोप केला, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवरून जे श्रोते सहभागी आहेत त्यांचेही मी संविधान फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. आणि पुन्हा आपण नवीन विषयासह पुढल्या शनिवारी संध्याकाळी 6 वाजता 47व्या संवादामध्ये भेटूया. तूर्त येथेच थांबूया. धन्यवाद. जय भीम. जय भीम.